नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार साहेबराव कौतिकराव जाधव, कावेरी कल्पेश कांडेकर, छाया अशोक जाधव, अनिता अशोक वावळ या चारही उमेदवारांनी अन्यायाचा अंधार संपणार, मशालीचा प्रकाश येणार या आत्मविश्वासाने जोरदार प्रचार करीत संपूर्ण प्रभाग पिंजून काढत पूर्ण प्रभाग क्रमांक 9 मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या प्रभागात आम्हाला पायी रॅलीमध्ये चालताना दिसलं। रस्त्यामध्ये आम्ही जन या ठिकाणी हात जोडत होतो, त्यांचा अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आणि बाहेर येऊन प्रत्येक जण शिवसेना खऱ्या शिवसेनेच्या चारही उमेदवारांना या ठिकाणी आशीर्वाद देताना आम्हाला दिसले। आम्हाला अत्यंत खूप आनंद या ठिकाणी झाला। खरं तर गेल्या 15 वर्षापासून या प्रभागामध्ये निश्चितच कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही। आम्ही प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही या ठिकाणी लढतो आहोत। खऱ्या शिवसेनेचा या ठिकाणी विजय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना एक या ठिकाणी विनंती करू इच्छितो की येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची निशाणी मशाल आहे, त्या मशालीच्या पाठीशी उभं राहून एक प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी आणि एक निष्ठेच्या पाठीशी उभे राहून आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करायचं आहे। खरं सांगायला गेलं तर मी नेहमीच या ठिकाणी सांगत असतो की आपण विकासाच्या मुद्द्यावरती लढलं पाहिजे। गेल्या 1992 पासून तर आतापर्यंत अजूनही वॉटर मीटर गटर या मुद्द्यांवरतीच ही निवडणूक लढवली जाते, ही मोठी शोकांतिका आहे। आपण सर्व मतदार राजांना मी विनंती करणार आहे, अत्यंत जागरूक पद्धतीने येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे। ही निवडणूक 8 वर्षानंतर होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसते आहे। कदाचित मला भीती ह्या गोष्टीची वाटते की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होऊ देईल की नाही, काय या ठिकाणी दडपशाहीच्या माध्यमातून हुकुमशाहीच्या माध्यमातून हे महाराष्ट्र जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे। लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी येणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्या सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहून शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना न्याय देण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करून घेण्यासाठी आपण आपले हात पकडून आपण आमचे कान पकडून काम करून घेऊ शकतात, अशा प्रकारचे हे चारही उमेदवार आपल्या समोर आपल्या भेटीसाठी आलेले आहेत। अत्यंत नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे, 35,820 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाने अत्यंत कमी वेळ दिलेला आहे। या कमी वेळेमध्ये आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी आपली जबाबदारी आहे, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी, आपल्या मुलकरांच्या भवितव्यासाठी, आपल्या प्रभागाच्या भवितव्यासाठी आपण विकले जाऊ नका। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे। जर आपण ठरवलं तर 35,820 लोकांपर्यंत मशाल पेटवू शकतात आणि 15 तारखेला मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड प्रमाणात आम्हाला निवडून या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण क्रांती घडवू शकतात अशी आशा व्यक्त करतो। आपण सर्वजण या जगदंबेच्या मशालाच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहा आणि आमच्या पाठीवर थाप ठेवून लढ म्हणा, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो। एवढा जनसमुदाय जमणं ही छोटी बाब नाहीये। लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागतात, हे आमच्याकडे फक्त प्रेमापोटी आलेले माणसं आहेत। आणि तुम्ही बघत असाल आमची ज्यावेळेस रॅली चालू होती, वारंवार आम्हाला गाड्या आडव्या जात होत्या। आमच्या गाड्या रॅलीमध्ये हॉर्न वाजवण्याचे प्रयत्न करून उत्साहित करून आमच्याकडे काहीतरी कृत्य घडावं असं काम करण्याचं काम सत्ताधारी पक्षांकडनं चालू होतं। जे गद्दार आहे ते गद्दारच आहे आणि गद्दारांच्या मांडीवरही गद्दार जाऊन बसले। पण जे बाकीचे काही आहेत त्यांनी जर काही विकास केला हा तुमच्या समोर आहे, विकास की बकास तुम्ही सगळे बघू शकतात। आणि हे चारही उमेदवार जे आहेत तुमच्या समोर उभे आहेत, हे कोणतेही भ्रष्टाचारी नसून वेल एज्युकेटेड सगळे माणसं उमेदवार तुमच्या समोर आलेले आहेत तुमच्या भेटीसाठी। म्हणजे या प्रभागाची सूत्र जर तुम्ही यांच्या हातात दिले आणि 15 तारखेला यांना जर भरभरून मतदान जर तुम्ही करून निवडून आणलं तर 100% पूर्ण नाशकाला लाजवेल असा हा प्रभाग झाल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रभागाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। माझे सर्व मतदार बंधूंना एवढीच विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, कोणत्याही आमिषांना बळी न पडता आपण मशाली समोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या, हीच आपणास विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आज या प्रभागाचा 1992 पासून विकास आपण बघितला असेल। प्रत्येक वार्डाचा, प्रत्येक रस्त्यावर जा,
तर तुम्हाला दयनीय अवस्था दिसेल। या ठिकाणी कारीगरांच्या माध्यमातून सर्वांना अशी विनंती आहे की आपण यांना सर्वांनी निवडून द्यायचंय। आपण आई तुळजाभवानीची मशाल ही सर्वांनी पेटवायची। येत्या 15 तारखेला आपले चारही उमेदवार अनिता अशोक वावळ, कावेरी कल्पेश कांडेकर, छाया अशोक हिंगवले व ज्यांनी या प्रभागाची कमान सांभाळलेली आहे व आमचे सरसेनापती माननीय साहेबराव कौतिकराव जाधव त्यांना सर्वांनी निवडून द्यायचे ही सर्वांना विनंती। जय भीम, जय महाराष्ट्र। नागरिकांना प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे।